तर आजचा दिवस तर खूपच बिझी जाणार होता, कारण आज आमच्याकडे होतं माझ्या दिराचं आणि होणाऱ्या जाऊबाईंच्या केळवणाचा कार्यक्रम. त्याची तयारी आणि नियोजन तर आदल्या दिवशीपासूनच चालू होतं, पण आज त्याला प्रत्यक्षात उतरवायचं होतं. म्हणून सगळ्यांची तयारी लगबग सकाळपासूनच चालू होती. स्वयंपाकाचं नियोजन केलं, स्वयंपाक बनवायला घेतला आणि स्वयंपाकात पुरणपोळी आणि आमरसाचाच बेत होता. सगळ्यात पहिले स्वयंपाकच आवरून घेतला आणि म्हटलं मग नंतर डेकोरेशनची आणि त्याची तयारी करून घेऊ. डेकोरेशन तर साधं साधं घरचं सिम्पलच करायचं होतं, पण ते पण करताना काय करू, कुठून सुरुवात करू असं होतं नेहमीच. तरी पण जसं तसं तोडकं मोडकं मला जमेल तेवढं करण्याचा मी प्रयत्न केला. मग नंतर जाऊबाई आल्या, त्यांना ओवाळून त्यांची आरती करून घेतली आणि हा क्षण तर खूपच सुंदर होता. त्यांचे जेवणं झाले, त्यांना वाटी लावलं, मग नंतर घरातले कामं आवरले आणि संध्याकाळच्या वेळेस त्यात सवीला थोडे टेरेसवर खेळायला घेऊन गेले. ती पण आज दुपारी झोपली नव्हती, एवढी दमली होती आणि नंतर ती खेळणं झाल्यावर खाली आली आणि झोपून राहिली.